ओके गाइज, वी आर बॅक विथ पार्ट 2. डिनर आउटिंगची मजा अजून बाकी आहे. संपवशील मला ठेव. आणि जसं तुम्ही आता बघितलं, कृष्णराजने माझा ज्यूस सगळा संपवून टाकलाय. हे भगवान, हे काय केलं? फक्त ऍपल ठेवले मिमीला. मॉकटेल माझा होता, पण मालकी हक्क या साहेबांचा निघाला. जाऊ दे, आता जे झालं, मेनू कार्ड तर आपल्याच हातात आहे. तर मेनू कार्डमध्ये बघून मी अजून एक मॉकटेल ऑर्डर केला आणि तोपर्यंत एन्जॉय करत करत हा डान्स केला. डान्स करताना आपल्याकडे कोण बघतंय ह्याची पर्वा न करता आपण आजचा क्षण हा एन्जॉय केला पाहिजे. आणि मग डान्स करून पुन्हा एकदा एनर्जी गेन करण्यासाठी मी मँगो चिली मॉकटेलची मजा घेतली. आणि मग सिंगर साहेबांनी चालू केला हा रोमॅन्टिक असा परफॉर्मन्स, ज्याने वातावरण एकदम रोमॅन्टिक झालं. रोमॅन्टिक गाणं ऐकून हसबंड साहेबांचा मूड अजिबात रोमॅन्टिक झाला नाही, पण इथे मात्र आमचे छोटे साहेब फुल वाईब मध्ये एन्जॉय करत होते. हे गाणं आमच्यासाठी थोडंसं स्पेशलच होतं, कारण आम्ही फर्स्ट आउटिंग विथ कृष्णराजची रील ह्या गाण्यावर शूट केली आहे. आता इथे ह्या साहेबांना नक्की करायचंय काय? फॅनची हवा खायची आहे की नक्की डान्स करायचंय? पण साहेब म्हणतात मला दोन्ही करायचंय, मला हवा खात खात डान्स करायचंय. फॅनची हवा कोण साहेबांना फॅन सारखी एनर्जी आली आहे. इथे साहेबांनी आता मला कॉपी केलेलं आहे. साहेब रोमॅन्टिक झाले, पण आमच्या कृष्णराज सोबत. आणि मग काय, 2 स्टार्टरमध्येच आमचं पोट भरल्यानंतर आम्ही ऑर्डर केली चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. आणि आमचे छोटे महाराज आईस्क्रीम खाण्यासाठी चक्क टेबलवर चढून बसले. भूक नाही, पण आईस्क्रीमची ओढ भारी. आता तुम्ही समजलंच असणार आम्हाला कितीच आईस्क्रीम खायला भेटलं असेल ते. आता ह्याच आईस्क्रीमच्या ठिकाणी दाल खिचडी आणून ठेवा, खाणारच का साहेब? आईस्क्रीमसाठी नो शेअरिंग बाबा. तर अशा पद्धतीने आमचा आजचा डिनर आउटिंग आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि जास्त कोणी एन्जॉय केला हे तुम्हीच सांगा. माझा आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. फोडलेले नाही, घरी आलो तरी पण. हो, कोण आलं?